नाशिकसाठी भाजपचा आग्रह तर शिवसेनाही सोडायला तयार नाही. पालकमंत्रीपदामागचं राजकारण नेमकं काय? पालकमंत्रीपदावरून महायुतीतील राजकारण चांगलंच नाराजी समोर येताना दिसत आहे आणि रायगड आणि नाशिकवरून महायुतीत मतभेद दिसत आहेत. दोन्ही ठिकाणी वाद होत असताना भेटीगाठींचा सिलसिला देखील वाढलेला आहे. मात्र दोन्ही जिल्हे शिवसेनेसाठी एवढे महत्त्वाचे का आहेत आणि नेमकं भाजपवर एवढा दबाव का टाकला जातोय पाहूया. या संदर्भात एक रिपोर्ट. पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यानंतर लगेचच 24 तासांच्या आत रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद रद्द करण्यात आलं. शिवसेना आणि भाजपमध्ये दोन्ही जिल्ह्यांवरून महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेकडून रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी आग्रही मागणी होताना दिसत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रायगडमधील शिवसेनेचे नाराज आमदार भेट घेणार आहेत. भरत गोगावले यांनाच पालकमंत्री करा अशी आग्रही मागणी समोर येताना दिसत आहे आणि अशातच भाजप आणि राष्ट्रवादी यात कोंडे सापडल्याचं चित्र आहे. भाजपकडून देखील नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत आग्रही मागणी समोर येताना दिसत आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाजपसाठी नाशिकचं पालकमंत्रीपद महत्त्वाचं असल्यानं भाजप देखील अडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि या प्रकरणी गिरीश महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा देखील केल्याची माहिती आहे. आणि सोबतच राष्ट्रवादीसाठी रायगड जिल्हा देखील महत्त्वाचा असल्यानं तो न देण्याची आग्रही मागणी NCPची आहे. दरम्यान तिकडे पालकमंत्रीपदाच्या वादावरून विरोधकांकडून महायुतीवर चांगलं तोंडसूक घेतलं जात आहे. पालकमंत्रीपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेला संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.